नमस्कार. अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत गुळाची लापशी. हो, अगदी मंदिरामध्ये प्रसादाला जशी लापशी मिळते ना, तशीच लापशी आज आपण बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये. चला तर मग. सर्वप्रथम मी येथे गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये 3.5 ते पावणे 4 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता त्याच वाटीने वाटी गच्च भरून 1 वाटी चिरून घेतलेला गूळ मी त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. गूळ आपल्याला त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळेपर्यंत दुसरीकडे मी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. या तुपामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप आणि कट करून घेतलेले काजू आणि बदाम हे आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनुके देखील ॲड करू शकता आणि सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचे काप देखील वापरू शकता. हे फ्राय झाल्यानंतर आपण काढून घेऊया आणि आता यामध्येच ज्या वाटीने आपण 3.5 ते पावणे 4 वाटी पाणी टाकलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी लापशीचा रवा टाकत आहे. हा लापशीचा रवा देखील आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया. परतल्यामुळे हा रवा छान फुलतो आणि त्याचमुळे आपली लापशी छान मऊ लुसलुशीत होते. अगदी 3-4 मिनिटांमध्येच हा लापशीचा रवा पांढरट असा दिसायला लागतो, म्हणजे समजायचं की आपला रवा छान परतला आहे. लापशीचा दाना मोकळा हवा, परंतु खाताना घास बसावा इतकीही ती मोकळी नको. मऊ लुसलुशीत अशी लापशी खायला मजा येते. रवा छान परतलेला आहे. आता गूळ विरघळवण्यासाठी जे पाणी आपण ठेवलं होतं ते गुळाचं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. मी जवळजवळ पावणे 4 वाटी गुळाचं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यामुळे लापशी गार झाल्यानंतर देखील मोकळी होत नाही. आता यामध्ये मी आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप होते ते टाकलेले आहेत. त्याचबरोबर 1 चमचा सुंठ पावडर. सुंठ पावडर अगदी आवर्जून टाकावी, त्याने लापशीला स्वाद अगदी छान येतो. अर्धा चमचा विलायची पावडर आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर टाकलेली आहे. बडीशेप आणि सुंठीमुळे लापशीचा स्वाद अधिकच खुलतो. आणि अगदी चिमूटभर मीठ. आता हे आपण हलवून घेऊया आणि झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. इथे मी लापशी शिजल्यानंतर गूळ न टाकता आधीच गुळाच्या पाण्यामध्येच लापशी शिजवून घेणार आहे. त्यामुळे लापशीच्या अगदी कणाकणामध्ये गुळाचं पाणी छान मुरलं जातं आणि लापशी खायला जास्त चवदार लागते. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता. पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली लापशी बनवून तयार आहे. अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत चवदार अशी लापशी तुम्ही नक्कीच करून पहा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.